यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। मराठी कानावर समजत नसेल तर कानाखाली बसणार, मस्ती करणार असाल तर दणका बसणारच, असं वक्तव्य राज ठाकरेंनी काल केलं। राज ठाकरेंनी भाजप खासदार निशिकांत दुबेंना मुंबईत येण्याचं आव्हान दिलं। मुंबईत आल्यास मुंबईच्या समुद्रात डुबे डुबे कर मारेंगे असं म्हणत दुबेंवरती जोरदार हल्लाबोल त्यांनी केला। तर दुबेंवर अद्यापही गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा प्रयत्न करून बघा, दुकानांसोबतच शाळा सुद्धा बंद करण्याचा इशारा राज ठाकरेंनी फडणवीसांना दिला। तर हिंदी सक्ती करून महाराष्ट्र सरकारला आत्महत्या करायची असेल तर खुशाल करावी असं राज ठाकरे म्हणाले। माझं सर्व भाषांवरती प्रेम आहे, हिंदी काही वाईट भाषा नाही, लादणार असाल तर नाही बोलणार जा असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारला आव्हान दिलं। तर आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाहीत असंही ते म्हणाले। हिंदी कुणाची मातृभाषा नसल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। तर हिंदीनं 250च्या आसपास भाषा नष्ट केल्याचं ते म्हणाले। मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला द्यायची आणि दिल्लीचं स्वप्न असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। तर आपली जमीन राखणं ही आपली जबाबदारी असल्याचं ते म्हणाले। मराठी भाषेसाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी पुन्हा एकदा केलं। महाराष्ट्रात राहत आहात, मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं। तुमची सत्ता विधान भवनात असेल, आमची सत्ता रस्त्यावर असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी यावेळी केलं। मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत त्यांचं केलं। यावेळी जेसीबीच्या साहाय्यानं फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आलं। राज ठाकरेंसोबत मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलोय, एकत्र राहणार असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। तर निवडणूक आल्यावरती युतीची चर्चा करू, राज ठाकरेंसोबत युती करण्याच्या प्रश्नावरती उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली। राज ठाकरेंच्या भाषणानंतर केशव उपाध्यांनी प्रतिक्रिया दिली। हिंदी विरुद्ध मराठी असा संघर्षच नाही, मात्र राज ठाकरे तो जाणीवपूर्वक दाखवण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका केशव उपाध्यांनी केली। मराठी सक्तीची आहे मात्र हिंदी सक्तीची नाही, हे दावे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले असं देखील उपाध्ये म्हणाले। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी म्हणजे उद्या मेगा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा असं आवाहन प्रवाशांना करण्यात आलंय। मुंबई उपनगरीय रेल्वेला डबे बंद असावेत अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्र्यांकडे केलेली आहे। दरम्यान लवकरच मुंबईमध्ये येऊन या संदर्भातली घोषणा केली जाईल, मात्र तिकीट दरात कुठलीही वाढ करण्यात येणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। म्युच्युअल ईटीएफच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या सोने चांदीच्या मूल्यांकन पद्धतीत सुधारणा करण्याचा विचार सेबीने सुरू केलाय। सध्या चांदीचं मूल्य ठरवण्यासाठी लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या किमतीचा आधार घेतला जातोय। मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती उच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे। पुन्हा एकदा कायद्याला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली, मात्र यापूर्वीच आपण आवश्यक ते आदेश दिल्यामुळे आता थेट अंतिम सुनावणीस सुरुवात करतो आहोत असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। मुंबईसह संपूर्ण राज्याकडे पावसानं पाठ फिरवली असताना शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील हवामान अंदाजानं महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे। या अंदाजानुसार 24 ते 31 जुलै दरम्यान महाराष्ट्रासोबतच मध्य भारतातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। धाराशिवमध्ये दुष्काळग्रस्त जिल्ह्याला हरित धाराशिव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने एकाच दिवसात 15 लाख वृक्ष लागवड करण्यात येणार असून आज पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाडं लावली जाणार आहेत। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाळा इथे गटार साफ न केल्यामुळे गावात घाणीचं साम्राज्य आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला देणगी देऊन मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं। या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी 5,55,555 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिलाय। अनुकंपा तत्वावरील अनुशेष तात्काळ भरला जाईल, सफाई कामगारांना हक्काची घरं दिली जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। मुंबईतील सामाजिक न्याय विभागाने दिव्यांगांसाठी दरमहा दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये 1,000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली। या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अधिक मदत मिळून दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुसह्य होणार आहे।
राज्यात 7,378 सफाई कामगार आजही हातानं मैला उचलण्याचं काम करतात, असं सरकारनं विधानसभेत मान्य केलं. त्यामुळे ही पद्धत कायमची बंद होण्यासाठी धोरण आखलं जाणार असून सफाई कामगारांनाही त्यांच्या हक्काची घरं देण्यासाठी उपाययोजना आणली जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. राज्य सरकारनं दहीहंडी सणाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यामुळे अनेक गोविंदांचा सहभाग वाढलाय. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं 75,000 गोविंदांना विमा कवच देण्यात येत होतं. आता त्यात वाढ करून या वर्षीपासून 1.5 लाख गोविंदांना शासकीय विमा कंपनीमार्फत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यूपीआयद्वारे घेतलेल्या कर्जाचा वापर ज्या कारणासाठी ते घेतलंय त्याच कामासाठी करावा लागणार आहे. 31 ऑगस्ट 2025 पासून यासाठी नवा नियम लागू होणार आहे. देशामध्ये जनरल इन्शुरन्सचा प्रीमियम जून 2017 मध्ये वार्षिक आधारावरती 5.2% वाढला होता. त्यामुळे या महिन्यात एकूण 23,422.5 कोटी रुपये जनरल इन्शुरन्सला मिळाले. कॅगनं राज्य सरकारवरती ताशेरे ओढलेत. कोविड साथीच्या काळात लॉकडाऊन दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील टोल कंत्राटदाराला दिलेल्या 71,907 कोटी रुपयांच्या महसूल सवलतीत अनियमितता असल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलंय. आयआयसीटी येत्या ऑगस्ट महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करणार आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संस्थेद्वारा AVGCXR क्षेत्रामध्ये उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांचा एक मजबूत संच उपलब्ध करून दिला जाणार आहे. महापारेषणच्या पडघा येथील पाल 220 केव्ही वीज वाहिनीमध्ये अडथळे आल्यामुळे जुनी वाहिनी बदलून वीज यंत्रणा पूर्ववत करण्यात अडथळे येत असल्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये महावितरणच्या सुमारे 4 लाख ग्राहकांना आठवडाभर फटका बसतोय. शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्यामुळे नागरिक हैराण झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मीरा रोडमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना मराठीच्या मुद्द्यावरती आक्रमक भूमिका घेतली. याचवेळी बोलताना राज ठाकरेंनी अमराठी व्यापाऱ्यांना थेट इशारा दिला. महाराष्ट्रात राहताय, शांततेत राहा, मराठी शिका, मस्ती कराल तर महाराष्ट्राचा दणका बसणारच, असा थेट इशारा राज ठाकरेंनी अमराठी व्यापाऱ्यांना दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतायत, असा सवाल राज ठाकरेंनी केला. 1ली ते 5वी सक्तीची हिंदीची सक्ती करून बघाच, दुकानच नाही तर शाळा सुद्धा बंद करेन, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. हळूहळू मुंबईला गुजरातमध्ये सामील करायचं हे काही जणांचं स्वप्न आहे. मीरा रोड ते पालघरचा पट्टा गुजरातमध्ये सामील करण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. मास दाखवत अंगावर आला तर ठेचायचं म्हणजे ठेचायचंच, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. त्या दिवशी इथे जो काही प्रसंग घडला, त्या काय कोणत्या मिठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग, आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी. विनाकारण काहीतरी काढत असतात. दुकानं बंद करून किती काळ राहणार आहात? शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना. महाराष्ट्रामध्ये राहताय, शांतपणे राहा, मराठी शिका. आमचं काही वावडं नाहीये, तुमच्याशी काही भांडण नाहीये, पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. म्हटलं ना, हे चाचपडून बघतायत, तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली, बघू महाराष्ट्र विरोध करतोय का, बघू मराठी माणूस पेटतोय का, बघू मराठी माणूस जिवंत आहे का. आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल. आणि हळूहळू त्या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे. या मराठेशाहीने जे राज्य केलं, ज्याला आपण म्हणतो ना आटके पार आम्ही झेंडे फडकवले, आटके पार झेंडे फडकवले म्हणजे काय, आजही मला असं वाटतं
पाकिस्तानच्या वायव्येला का नैऋत्येला तो अटक नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला. ते अटक किल्ला, तो अटकेपार झेंडे फडकवले आम्ही. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्र ह्यांच्यासमोर हात पसरतोय. आम्ही भिका मागायच्या, आम्हाला न्याय द्या म्हणून. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीची माणसं बाहेरून आली, ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्यासमोर बोलणार, अरे नाही नाही भाईसाहेब ऐसा मत का. स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये. पण जर अशा प्रकारे मास्क घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच. काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता.